So next point is corona effect. So we'll see in detail the formation of violet glow with hissing noise and ozone gas in case of overhead transmission line. When AC voltage is applied, this phenomena is known as corona effect. In case of high voltage or extra high voltage transmission line, if voltage increased, voltage in between two phases increases, there is formation of violet glow along with hissing noise, which is nothing but your corona effect, which is one type of loss. ठीक आहे. एक्स्ट्रा हाय व्होल्टेज लाईन मध्ये, एक्स्ट्रा हाय व्होल्टेज ट्रान्समिशन लाईन मध्ये काय होतं, आपण व्होल्टेज इन्क्रीज करतो 132 kV 400 kV. या ट्रान्समिशन लाईन मध्ये काय होतं, व्होल्टेज इन्क्रीज केल्यामुळे ठीक आहे, जे कंडक्टरच्या सराउंडिंगला एक व्हायलेट कलरचा ग्लो तयार होतो आणि हिसिंग नॉइज क्रिएट होतो along with formation of ozone gas. ठीक आहे, which is nothing but your corona effect, which is one type of loss. ठीक आहे. आता हा फॉर्मेशन किंवा फॉर्मेशन कसं होतं त्याचं किंवा फॉर्म कसा होतो ते आपल्याला डिटेल मध्ये स्टडी करायचं आहे. सो हे बघणार आहोत आपण फॉर्मेशन ऑफ कोरोना. ठीक आहे, कोरोना लॉस किंवा कोरोना फॉर्म कसा होतो. तो फर्स्ट ऑफ ऑल इथे बघू शकता, कंडक्टर ऑफ ओव्हरहेड ट्रान्समिशन लाईन आर सेपरेटेड बाय एअर इन्सुलेटिंग मीडियम. म्हणजेच दोन कंडक्टर आहेत आपले. ठीक आहे, सपोज हा फर्स्ट कंडक्टर आहे आणि हा सेकंड कंडक्टर आहे. सिमिलरली हा थर्ड कंडक्टर आहे, थर्ड फेजचा. सपोज आर फेज आहे, इकडे वाय फेज आहे आणि हा बी फेज आहे. ठीक आहे. सो हे तीन कंडक्टर तीन फेजचे आहेत. सो याच्यामध्ये दोन कंडक्टर मध्ये एअर ऍक्ट्स एज अ डायलेक्ट्रिक मीडियम. एअर डायलेक्ट्रिक मीडियम आहे. ठीक आहे. सो ही जी एअर आहे डायलेक्ट्रिक मीडियम नॉर्मल किंवा लो व्होल्टेजला, ठीक आहे, लो व्होल्टेज फॉर एक्झाम्पल 11 kV ची लाईन असेल, 33 kV ची लाईन असेल, तर लो व्होल्टेजला ही जी डायलेक्ट्रिक मीडियम आहे ही डायलेक्ट्रिक मीडियमचं ब्रेकडाऊन होत नाही. ठीक आहे. बट इफ यू इन्क्रीज द व्होल्टेज, जर व्होल्टेज इन्क्रीज केलं म्हणजे या ट्रान्समिशन लाईनचं किंवा ज्या लाईनच्या अक्रॉस आपण व्होल्टेज अप्लाय करतोय ट्रान्समिशन व्होल्टेज, ते इन्क्रीज केलं. सपोज व्होल्टेज अप्लाय केलंय 400 kV, 400 kV मी सिम्पली अप्लाय केलंय या लाईनच्या अक्रॉस. सो 400 kV अप्लाय केल्यानंतर या एअरची काहीतरी ब्रेकडाऊन स्ट्रेंथ असणार आहे किंवा ब्रेकडाऊन व्होल्टेज असणार आहे. म्हणजे कोणत्या तरी व्होल्टेजला ते ही जी एअर आहे इन बिटवीन टू फेजेस दॅट विल ब्रेक डाऊन. ठीक आहे, तर ती ब्रेकडाऊन होईल आणि या एअर मधनं, ठीक आहे, या एअर मधनं काय होईल, तुमचा करंट फ्लो होईल. म्हणजे कंडक्टरच्या सराउंडिंगला जी एअर आहे, ठीक आहे, त्या सराउंडिंग मधनं करंट फ्लो व्हायला स्टार्ट होईल. ठीक आहे. म्हणजे याचा ऍक्च्युअल डायमीटर आहे, सपोज ऍक्च्युअल हा एवढा डायमीटर आहे कंडक्टरचा, बट फिजिकल डायमीटर काय होतं त्याचा इन्क्रीज होत आहे ड्यू टू आयोनायझेशन और ब्रेकडाऊन ऑफ एअर सराउंडिंग द कंडक्टर. म्हणजे या कंडक्टरच्या सराउंडिंगची जी एअर आहे ती ब्रेकडाऊन होईल. तर ब्रेकडाऊन झाल्यानंतर, ब्रेकडाऊन म्हणजेच काय, एक आयन किंवा इलेक्ट्रॉन्स एकमेकांना धडकतात. ठीक आहे, त्यामुळे हे चार्ज काय होतात, एक्सचेंज होतात आणि ही याच्या सराउंडिंगला, या कंडक्टरच्या सराउंडिंग मधून एअर मधून करंट फ्लो व्हायला स्टार्ट होतो. आता त्याच्याच बरोबर, ठीक आहे, हा एक व्हायलेट कलरचा ग्लो तयार होतो आणि एक हिसिंग टाइप नॉइज क्रिएट होतो, हिसिंग नॉइज, आणि ओझोन गॅस यातनं इमिट होतो. ठीक आहे, विच इज नथिंग बट कोरोना. ठीक आहे, तर याच्यामध्ये डिटेलमध्ये वन बाय वन परत पाहूया. ते बघू शकता, सम आयनायझेशन प्रेझेंट इन एअर ड्यू टू युव्ही रेज. ठीक आहे, अल्ट्राव्हायोलेट रेडिएशन किंवा रेडिओ ऍक्टिव्हिटी मध्ये जे तुमच्या एअरमध्ये जे आयनायझेशन पार्टिकल किंवा आयन पार्टिकल प्रेझेंट असतात, दॅट आयन पार्टिकल कंटेन्स फ्री इलेक्ट्रॉन्स. ठीक आहे, ते डिटेलमध्ये बघितलं आपण. फ्री इलेक्ट्रॉन्स असतात, त्याच्यामध्ये पॉझिटिव्ह आयन्स प्रेझेंट असतात. देन वेन व्होल्टेज, म्हणजे जे ट्रान्समिशन लाईनच्या अक्रॉस जे आपण व्होल्टेज अप्लाय करतो त्यालाच बोलू शकतो आपण पोटेन्शियल डिफरन्स. when voltage applied across the conductor, means कंडक्टरच्या अक्रॉस द व्होल्टेज किंवा पोटेन्शियल डिफरन्स अप्लाय केला तर काय होतं, योर पोटेन्शियल ग्रेडियंट, दॅट मीन्स पोटेन्शियल डिफरन्स इज सेट. ठीक आहे, पोटेन्शियल ग्रेडियंट सेट होतो
आणि फ्री इलेक्ट्रॉन्स आहेत, जे काही तुमचे फ्री इलेक्ट्रॉन्स असते कंडक्टर मधले, दॅट विल किंवा एअर मधले जे फ्री इलेक्ट्रॉन्स आहेत दॅट विल स्पीड अप, ते स्पीड अप होणार आहेत आणि तुमच्या एअर मधनं फ्लो व्हायला स्टार्ट होणार आहे. विथ when applied voltage increases, that potential gradient also increases. Potential gradient म्हणजे काय, डिफरन्स बिटवीन इन टू पोटेन्शियल. ठीक आहे, दोन पोटेन्शियल मधला डिफरन्स इन्क्रीज होणार आहे. पोटेन्शियल डिफरन्स क्रिएट झाला, त्यामुळे जे एअर मधले म्हणजे कंडक्टरच्या सराउंडिंगला जे हा जो कंडक्टर आहे, सपोज हा कंडक्टर आहे, याच्या सराउंडिंगला जी एअर आहे त्या एअर मध्ये जे काही इलेक्ट्रॉन्स आहेत, फ्री इलेक्ट्रॉन्स, दॅट फ्री इलेक्ट्रॉन्स विल स्टार्ट मुव्हिंग, किंवा ते फ्री इलेक्ट्रॉन्स मूव्ह व्हायला स्टार्ट होतात. आता मुवमेंट ऑफ इलेक्ट्रॉन्स म्हणजेच काय, तुमचं करंट. ठीक आहे, म्हणजे एअर मधनं करंट या कंडिशन मध्ये फ्लो होतो, आणि एअर मधनं करंट फ्लो झाल्यामुळे एक व्हायलेट कलरचा ग्लो तयार होतो विथ हिसिंग नॉइज, विच इज नथिंग बट युअर करंट. ठीक आहे, क्लिअर येतपर्यंत? Next is advantages and disadvantages of corona loss. ठीक आहे, फर्स्ट ऑफ ऑल ऍडव्हान्टेजेस. व्हॉट आर द ऍडव्हान्टेजेस ऑफ दिस करंट? आता याच्यामध्ये ऍडव्हान्टेजेस म्हणण्यापेक्षा याचे हा लॉ विच इज वन टाइप ऑफ लॉस, हा ट्रान्समिशन लाईन मध्ये एक टाइपचा लॉस आहे. ठीक आहे, तरी पण याच्यामध्ये दोन ऍडव्हान्टेजेस इम्पॉर्टंट आहेत. फर्स्ट ऑफ ऑल, इफेक्टिव्ह डायमीटर ऑफ कंडक्टर बिकम्स और इन्क्रीजेस. इफेक्टिव्ह डायमीटर इन्क्रीजेस म्हणजेच काय, फॉर एक्झाम्पल नॉर्मल जेव्हा व्होल्टेज आपण अप्लाय करतो, फॉर एक्झाम्पल व्होल्टेज अप्लाय केलं 220 kV या कंडक्टरला, हा एक कंडक्टर आहे ट्रान्समिशन लाईनचा, आणि याच्यामध्ये याच्या सराउंडिंगला व्हायलेट कलरचा ग्लो तयार झाला, आणि याचा इफेक्टिव्ह डायमीटर म्हणजे हा जो डायमीटर आहे ज्यातनं करंट फ्लो होतोय दॅट विल इन्क्रीज. म्हणजे हा इनिशियली कंडक्टरचा डायमीटर आहे, बट या एरियामधनं, या पर्टिक्युलर एरियामधनं ड्यू टू करोना डिस्चार्ज करंट फ्लो होऊ शकतो. म्हणजे याचा डायमीटर काय झालेलं आहे या केसमध्ये, इन्क्रीज झालेला आहे. दॅट मीन्स इफेक्टिव्ह डायमीटर गेट इन्क्रीजेस ड्यू टू सराउंडिंग ऑफ कंडक्टर. म्हणजे सराउंडिंगला जी एअर आहे, ठीक आहे, ती कंडक्टिव्ह होते किंवा कंडक्ट होते, ड्यू टू दॅट इफेक्टिव्ह क्रॉस सेक्शनल एरिया ऑफ द कंडक्टर विल इन्क्रीज. ठीक आहे, आणि त्याच्यामुळे काय होत आहे, स्ट्रेस ऑन द कंडक्टर गेट रिड्यूस्ड. स्ट्रेस नथिंग बट जे काही तुम्ही ट्रान्समिशन लाईन किंवा लाईन कंडक्टर वरती जी स्ट्रेस आहे दॅट विल रिड्यूसेस ड्यू टू इन्क्रीज इन इफेक्टिव्ह क्रॉस सेक्शन एरिया ऑफ द कंडक्टर. नेक्स्ट ऍडव्हान्टेज आहे याचा, रिड्यूस इफेक्ट ऑफ ट्रान्झिएंट सर्जेस. आता ट्रान्झिएंट सर्जेस म्हणजे काय, जे तुमचे ट्रान्समिशन लाईन व्होल्टेज असते. ठीक आहे, ट्रान्समिशन लाईन व्होल्टेजची वेव्हफॉर्म प्युअरली एसी असते. फॉर एक्झाम्पल ही व्होल्टेजची वेव्हफॉर्म आहे वर्सेस टाइम. ठीक आहे, व्होल्टेज वर्सेस टाइम ही तुमची व्होल्टेजची प्युअर एसी वेव्हफॉर्म आहे. त्याच्यामध्ये ट्रान्झिएंट सर्जेस म्हणजे काय, सडन इन्क्रीमेंट इन व्होल्टेज. फॉर एक्झाम्पल सडन इन्क्रीज झालाय, सडन इन्क्रीमेंट झालाय ना, हे नॉर्मल ऑपरेशन, पुन्हा इन्क्रीमेंट झालाय, डिक्रीमेंट झालाय, म्हणजे सडन व्हेरिएशन इन व्होल्टेज वेव्हफॉर्म विच इज नथिंग बट ट्रान्झिएंट. ठीक आहे, व्होल्टेज ट्रान्झिएंट बोलतात त्याला. दॅट व्होल्टेज ट्रान्झिएंट गेट रिड्यूसेस as corona increases. ठीक है, due to corona loss. Then also the effect of एक मिनिट. So next is disadvantages of corona losses. ठीक आहे, सो याच्यामध्ये फर्स्ट बघू शकता तुम्ही, ozone gas is produced during the corona cause of conductor which causes corrosion. ठीक आहे, corrosion म्हणजे काय, इट विल डिफॉर्म द कंडक्टर. म्हणजे कंडक्टर मध्ये ज्या एरियामध्ये करोजन होत आहे किंवा कोरोना लॉस ऑकर होते त्या कंडक्टर, त्या एरियामध्ये कंडक्टरचं कोरोजन होतं विथ फॉर्मेशन ऑफ ओझोन गॅस. म्हणजे कंडक्टर तुमचा जो आहे तो डिफॉर्म होतो, डिफॉर्म झाल्यामुळे ओझोन गॅस त्या कंडक्टर मधनं इमिट होतो. ठीक आहे, नेक्स्ट आहे, obviously it is a one type of loss, therefore power loss get increases due to corona. Power loss increase होता है, as power loss increases efficiency क्या होता है, decrease होते हैं, efficiency get decreased. Then this causes as due to
efficiency decrease in efficiency due to increase in power loss. ठीक है, there should be voltage drop of IXL. ठीक है, IXL voltage drop का होणार आहे, increase होणार आहे. ठीक है, as voltage drop increases your regulation get poor. ठीक है, रेग्युलेशन काय होणार आहे या केस मध्ये, पुअर होणार आहे. that will also affect your telecom or telecommunication line or your radio interference. ठीक है, रेडिओ इंटरफरन्स ऑकर होणार आहे ड्यू टू करोना किंवा इंटरफरन्स इन टेलिकम्युनिकेशन लाईन मध्ये इन्क्रीमेंट होणार आहे. ठीक आहे, these are some disadvantages of corona loss. Then we'll see factors affecting corona. Then next आहे आपला फॅक्टर्स. सो त्याच्यामध्ये फर्स्ट आहे व्होल्टेज लेवल. सो फर्स्ट इज व्होल्टेज लेवल. तुम्हाला ऑलरेडी सांगितलं व्होल्टेज लेवल ॲट लो व्होल्टेज योर करोना लॉस विल बी निग्लिजिबल. म्हणजे 11 kV 33 kV पर्यंत करोना लॉस निग्लिजिबल असतो. ॲज व्होल्टेज इन्क्रीजेस, व्होल्टेज इन्क्रीज केलं 132 kV 220 kV 400 kV 765 kV, तर जर व्होल्टेज इन्क्रीज केलं त्या प्रोपोर्शनल मध्ये करोना लॉस काय होणार आहे, इन्क्रीज होणार आहे. ठीक आहे, सो फॉर मोर व्होल्टेज युअर करोना लॉस विल बी मोर. ठीक आहे, देन नेक्स्ट atmospheric condition, your corona loss will be more in stormy weather. Stormy weather मध्ये काय होतं, ड्यू टू मॉइश्चर कंटेंट. ठीक आहे, मॉइश्चर कंटेंट असणार आहे कंडक्टरच्या सराउंडिंगला, मॉइश्चर कंटेंट असणार आहे, ड्यू टू दॅट corona loss will increase. Then next कंडक्टर शेप. ठीक आहे, आता इरेग्युलर शेप असेल म्हणजे त्याच्यामध्ये ऑलरेडी डिफॉर्म झालं असेल किंवा ऑलरेडी करोजन झालं असेल तर त्या केसमध्ये कोरोना लॉस जास्त असतो. ठीक आहे, म्हणजे इरेग्युलर शेप. ठीक आहे, सो त्या केसमध्ये कंडक्टरच्या अक्रॉसचा कोरोना लॉस दॅट विल बी मोर. देन डिस्टन्स बिटवीन कंडक्टर, ॲज डिस्टन्स इन्क्रीजेस, जर डिस्टन्स दोन कंडक्टर मधलं डिस्टन्स इन्क्रीज केलं देन कोरोना लॉस विल बी डिक्रीजेस. ठीक आहे, आता डिस्टन्स कमी असेल तर कोरोना लॉस जास्त असणार आहे, पण आपल्याला एक स्पेसिफिक डिस्टन्स मेंटेन करावं लागतं दोन ट्रान्समिशन कंडक्टर मध्ये. तो एक्स्ट्रा एक्सेसही ठेवू शकत नाही किंवा कमी करू शकत नाही. दॅट्स वाय यू हॅव टू मेंटेन ॲट अ पर्टिक्युलर डिस्टन्स. ठीक आहे, देन नेक्स्ट आहे याच्यामध्ये मेथड्स ऑफ रिड्युसिंग कोरोना लॉस. ठीक आहे, so we'll see methods. फर्स्ट आहे याच्यामध्ये बाय इन्क्रीजिंग diameter of the conductor. ठीक आहे, by increasing the diameter of conductor. When diameter increases, आता diameter increase केल्यामुळे काय होणार आहे, the voltage at which corona takes place or corona occurs that will also increases, that will reduces the corona loss. आता ज्या केस मध्ये म्हणजे एक पॉइंट असा असेल, फॉर एक्झाम्पल हा कंडक्टर आहे, हा सेकंड कंडक्टर आहे, याच्या अक्रॉस 400 kV मी व्होल्टेज अप्लाय केलं आणि व्होल्टेज अप्लाय केल्यानंतर ही जी एअर आहे, ठीक आहे, या दोन कंडक्टर मधली एअर आहे किंवा कंडक्टरच्या सराउंडिंग मधली जी एअर आहे, कोणत्या तरी एका व्होल्टेजला ती काय होणार आहे, ब्रेकडाऊन होणार आहे. ठीक आहे, दॅट व्होल्टेज नथिंग बट ब्रेकडाऊन व्होल्टेज. फॉर एक्झाम्पल ते आपण कन्सिडर केलं 30 kV, 30 kV ला ही एअर आहे ती ब्रेकडाऊन होते. ठीक आहे, म्हणजे या पॉइंटला कोरोना ऑकर झाला असं म्हणणार, या व्होल्टेजला आपण म्हणतो कोरोना ऑकर झालं. ते आपल्याला डिटेल मध्ये बघायचं, डिस्ट्रप्टिव्ह क्रिटिकल व्होल्टेज किंवा विज्युअल क्रिटिकल व्होल्टेज ते बघायचं आपल्याला डिटेल मध्ये. सो 30 kV नथिंग बट या व्होल्टेजला कोरोना लॉस स्टार्ट झाला. ठीक आहे, या 30 kV ला कोरोना लॉस स्टार्ट व्हायला सुरुवात झाली. ठीक आहे, इथे याचा मीनिंग आहे व्हेन डायमीटर इन्क्रीजेस द व्होल्टेज ॲट विच कोरोना ऑकर्स दॅट विल इन्क्रीज. डायमीटर इन्क्रीज केल्यामुळे हे जे व्होल्टेज आहे, ज्या पॉइंट व्होल्टेजला कोरोना लॉस स्टार्ट होतोय ते काय होतंय, ते सुद्धा इन्क्रीज होत आहे. त्यामुळे तुमचा कोरोना लॉस काय होणार, कंडक्टर मधला डिक्रीज होणार आहे. दॅट विल रिड्युसेस कोरोना लॉस. नेक्स्ट आहे याच्यामध्ये बाय इन्क्रीजिंग द डिस्टन्स बिटवीन टू कंडक्टर. ठीक आहे, दोन कंडक्टर, दोन फेज मधल्या कंडक्टरचं डिस्टन्स इन्क्रीज केलं, तर डिस्टन्स इन्क्रीज केल्यामुळे काय होणार आहे, हे दोन कंडक्टर मधला डिस्टन्स इन्क्रीज केला म्हणजे डायलेक्ट्रिक मीडियम काय केलं, सिम्पली इन्क्रीज केलं. डायलेक्ट्रिक मीडियम इन्क्रीज केल्यामुळे हे जे व्होल्टेज आहे, सुरुवातीला 30 व्होल्टला कोरोना लॉस ऑकर होत होता, बट आता
तो व्होल्टेज काय होणार आहे, इन्क्रीज होणार आहे. ते ज्या व्होल्टेजला तुमचा कोरोना लॉस ऑकर होतोय, दॅट व्होल्टेज विल इन्क्रीजेस अँड युअर कोरोना लॉस इन अ ट्रान्समिशन लाईन गेट रिड्युसेस. ठीक आहे, क्लिअर आहे.